आमचं डिस्कशन्स होतात, असं हे करू. ठीक आहे प्रशांत, पगार आल्यानंतर करूया. हा. एक पहिलं रिझन काय असतं, डिले कर. माणसाची एक टेंडन्सी असते, किती डिले करता येईल. बरोबर. ठीक आहे प्रशांत, आपण ना पगार आल्यानंतर करूया. मग ठीक आहे, पगार कधी तारखेला होतो? 1-2 तारखेला होतोय. 5 तारखेनंतर तो फोन उचलत नाही. मग 5 तारखेला जेव्हा परत एकदा कॉल केलं किंवा आमचं बोलणं होतं, प्रशांत ह्या महिन्यात ना थोडंसं आपण पोस्टपोन करूया, नेक्स्ट मंथला करूया. नेक्स्ट मंथ जातो, प्रशांत आपण 2-3 महिन्यानंतर करूया ना. तेवढ्यात इम्पल्सिव्ह बाईंग होतं. प्रशांत, अरे करायचं होतं, पण मी ना आयफोन घेतलाय EMI वर. आपण ना आयफोनचे इन्स्टॉलमेंट्स ना वर्षभरानंतर संपणार, वर्षभरानंतर करूया. आता हा फरक मी सांगतो. ज्याने उद्या आज SIP सुरू करायची होती, त्याने 1 वर्षाचा डिले केला फक्त. बरोबर. छोट्या आशा सांगतो, एक 28 वर्षाचा मुलगा पुढच्या 30 वर्षासाठी SIP करतोय. तर त्याचं जवळपास 3 करोडचं कॉर्पस तयार होऊ शकतं. पण 1 वर्ष डिले केल्यामुळे त्याने 28च्या ऐवजी 29ला सुरुवात केली आणि 59 एजला त्याची मॅच्युरिटी घेतली. तर त्याच्या कॉर्पसमध्ये जवळपास 40 लाखांनी कमी असेल. 1 वर्षाचा डिले तुम्हाला 40 ते 50 लाखाला महागात पडतो. बरोबर. जेवढं डिले करत जाल तेवढं डिले होतं. ओके. परत सांगतो, SIPची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? ती इक्विटीमध्ये.